गुड मॉर्निंग एव्हरीवन. 17th गुड लेक्चर मॉर्निंग मॅम. आपला अर्धा कंप्लीट झाला आहे. विजिबल आहे स्क्रीन. हो आहे. चलो स्टार्ट. प्राजक्ता. हा. लग्नाच्या बोहल्यावर एकाकी. काही वर्षांपूर्वी मी लग्नासाठी जवळच्या चर्चमध्ये गेलो होतो. बराच वेळ होऊनही नवरा मुलगा तेथे आला नव्हता. काही वेळ वधूच्या डोळ्यातून अश्रू ओघळत राहिले. मग ती मला म्हणाली, मी दैवी मार्गदर्शनासाठी प्रार्थना केली. नवऱ्या मुलाची अनुपस्थिती हेच कदाचित माझ्या प्रार्थनेचे उत्तर असावे, कारण देव कधीही चुकीचे मार्गदर्शन करत नाही. तिचे हे बोलणे देवावर आणि सर्व चांगल्या गोष्टींवर असलेल्या तिच्या विश्वासाचे द्योतक होते. एवढे होऊनही तिच्या मनात कटुता नव्हती, कारण तिने म्हटल्याप्रमाणे मी जरी या लग्नासाठी आतुर होते, तरी मला वाटत होते की कदाचित हे लग्न योग्य गोष्ट ठरले नसते, कारण माझी प्रार्थना फक्त माझ्यासाठीच नाही, तर आम्हा दोघांसाठी योग्य गोष्टीसाठी होती. तिच्या जागी दुसरे कोणी असते तर तिथून रडून ओरडून कोलाहल निर्माण केला असता. पण या मन विदीर्ण करणाऱ्या अनुभवातून ही तरुणी सहज बाहेर आली. तुमच्या अंतर्मनात खोलवर असलेल्या अमर्याद बुद्धिमत्तेशी सुसंवाद साधा. जसे तुम्ही तुमच्या लहानपणी तुमच्या पालकांवर डोळे झाकून विश्वास ठेवत होता, तसाच तुमच्या अंतर्मनाच्या उत्तरावर उत्तरावर कोणतीही शंका न ठेवता विश्वास ठेवा. हाच उत्तम मानसिक आणि भावनिक आरोग्याचा मार्ग आहे. येस. लग्नाच्या बोहल्यावर एकाकी. चर्चमध्ये जेव्हा लग्नासाठी ती मुलगी गेली आणि बराच वेळ झाला मुलगा तिथे आलाच नाही. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण ती सारखी त्या अश्रू वाहत असतानाही तिने खूप रागाने केला की अरे मी ज्याच्याशी लग्न करणार तो आला नाही, पाहुणे आले, सगळ्यांना इन्व्हिटेशन गेलंय, इकडे सगळी तयारी झाली आहे, मी काय करू, माझी नाचक्की होईल, मला कोणी काय म्हणत आहे, या कुठल्याही गोष्टीचा अजिबात विचार न करता तिने शांतपणे दैवी मार्गदर्शनासाठी प्रार्थना केली. तिने मनामध्ये देवाला एकच विचारलं की हा मुलगा आज इथे नाही, हे काय आहे, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. जर तो माझ्यासाठी योग्य असेल तर तो येईलच, आणि नसेल तर तू सांग. तो आला नाही याचा अर्थ असा आहे की तो माझ्यासाठी अयोग्य आहे. या प्रकारे तिने प्रार्थना केली. आणि जेव्हा ही जी मुलगी आहे हिचं लग्न डॉक्टर जोसेफ मर्फी लावत होते, कारण ते प्रिस्ट होते. तर ते तिथे उभे होते आणि ते सगळा प्रकार बघून राहिले. त्यांनी बघितलं ही मुलगी किती शांत उभी आहे, डोळ्यातून धारा वाहत आहे पण काहीच नाही. आणि तिच्या मनात एकच होतं की माझा परमेश्वर कधीही मला चुकीचं मार्गदर्शन करणार नाही. तिचं हे जे बोलणं आणि देवावर सर्व चांगल्या गोष्टीवर असलेला तिचा विश्वास याचं होतं. जेव्हा तिला डॉक्टर जोसेफ मर्फी यांनी विचारले की तुला काय म्हणजे वाईट वाटलं, म्हणजे हे झालं नाही, किंवा तू खूप शांत आणि व्यवस्थित आहे, तर तिने हे सांगितलं की मी लग्नासाठी आतुर होते, पण हे जे लग्न आहे हे झाल्यानंतर आज माझा नवरा इथे नाहीये, पण मी त्याच्यासाठी न रडता फक्त प्रार्थना केली. आणि ही प्रार्थना फक्त माझ्यासाठी नव्हती, तर आमच्या दोघांसाठी होती. समजा जर हे लग्न झालं असतं आणि जर 8 दिवसांनी, 10 दिवसांनी, वर्षांनी, महिन्यांनी आम्ही दोघे एकमेकांसाठी सारखं भांडत असतो किंवा काही झालं असतं, तर नंतर लग्न तुटलं असतं. त्यापेक्षा आज मी दोघांच्या हितासाठी प्रार्थना केली. ही दोघांच्या साठी प्रार्थना होती. तिच्या जागी कोणी दुसरं असतं तर रडलं असतं, त्रागा केला असता, पागलासारखं केलं असतं, कदाचित म्हणजे जिवंत राहायचं नाही मला असाही विचार आला असता मनामध्ये. पण तिने तसं न करता ती सहज फक्त अमर्याद बुद्धिमत्तेवर तिने विश्वास ठेवला, कारण परमेश्वर आपलं नेहमी आपल्यासाठी
काही ना काहीतरी चांगला करत असतो. एक सेकंड. हम्म. सो तुम्ही पुष्कळदा बघितलं असेल. एक ऍक्टर आहे, त्याचं नाव काय? हम्म, राजू म्हणून असे एक ऍक्टर आहेत. तर त्यांनी एक स्टोरी सांगितली त्यांची. भूल भुलैयामध्ये नाही, कुठला स्त्री टू मध्ये जो एक प्रिस्ट म्हणून तो असतो ना, त्याचं नाव नाही आठवत आहे मला. काय नाव आहे ग प्राजक्ता त्याचं? यादव आहे, त्रिवेदी की यादव आहे ना तो. तर त्यांनी त्याची स्टोरी सांगितली की त्याला ट्रॅक्टर घ्यायचा होता, आणि त्यावेळेस त्याच्याकडे पैसे नाही जमले, कदाचित काहीतरी झालं, आणि तो ट्रॅक्टर घेतला नाही गेला. तर जर तो म्हणाला की हा, तो त्यावेळेस जर तो ट्रॅक्टर घेतला गेला असता, तर कदाचित मी ऍक्टर झालो नसतो. म्हणजे देव जो करतो तो योग्य असतो. आपल्याला वाटतं की अरे माझ्यासोबत बरं नाही झालं, असं माझ्यासोबत घडायला नको होतं, देवाने माझ्यावर अन्याय केला. देव अन्याय कधीच करत नाही. तो कधीच चुकीचं मार्गदर्शन करत नाही. तो नेहमी तुमच्या चांगल्यासाठीच गोष्टीचा विचार करत असतो. जेव्हा आपण अशा संकटात सापडलं किंवा आपल्याला जिथे माहीत आहे की आपल्याला मार्गदर्शन भेटत नाहीये, कुठेतरी आपल्याला मार्गदर्शन हवं आहे, तेव्हा आपल्या अंतर्मनाच्या खोलवर अमर्याद बुद्धिमत्तेसोबत सोबत सुसंवाद साधायचा. जसं आपण आपल्या आई वडिलांवर विश्वास ठेवतो, तसंच आपल्याला आपल्या अंतर्मनावर विश्वास ठेवायचा आहे. कुठलीही शंका न ठेवता, आणि योग्य तो निर्णय देतो, त्या निर्णयाला तुम्हाला म्हणजे पूर्णपणे त्याच्यावर सरेंडर करायचंय. आपलं लॉजिक कुठे लावायचं नाहीये. आपल्याला काय हवंय आपण त्याला सांगितलं, जे योग्य आहे, जे बेस्ट ऑफ द बेस्ट आहे, तेच तो तुम्हाला देणार. आपल्या देवाची आपल्यावर कृपा आहे. आपल्यासाठी तो योग्य कसे करेल, हा सगळा विश्वास आपल्याला असायला पाहिजे. आणि तेव्हाच मग आपल्याला चांगले निर्णय घेतले जातात. तेव्हाच मग आपण आपल्या आयुष्यामध्ये पुढे पुढे जातो. जिथे आपण लॉजिक लावतो, तिथे आपण कधीही आपल्या अंतर्मनासोबत एकजूट होत नाही. तिथे मग नुकसानच होतं. तेव्हा अंतर्मनावर विश्वास ठेवा, आणि तो जे उत्तर देईल त्याच्यासाठी सहमत व्हा. पुष्कळ स्टोरीज आहे. कोणी म्हणतात मरे मी इथे गेलो होतो पण ते माझं झालं नाही, मग असं. इवन तो तुमच्याही याच्यामध्ये असेल कदाचित, की तुम्हाला करायचं काहीतरी वेगळं होतं पण मार्ग दुसरा मिळाला, आणि आज तुम्ही त्याच्यामध्ये खूप फ्लरिश झाला आहात. असे पुष्कळशी उदाहरण आहेत. पंकज त्रिपाठी म्हणून त्या ऍक्टरचं नाव आहे. चला पुढे. अच्छा. तुम्ही राजकुमार म्हटलंय, मला वाटलं राजकुमार यादव. ठीक आहे. नाही नाही, आणि राजकुमार यादव हे कदाचित त्याची अशीच एक स्टोरी आहे. पंकज त्रिपाठीचा मी पूर्ण पॉडकास्ट ऐकलेला, तेव्हा त्यांनी सांगितलं. आणि आणखी एक असाच पॉडकास्ट आहे. अ, ते तो स्पिरिच्युअली लॉ ऑफ अट्रॅक्शन वरच देतो नेहमी. त्यांनी हेच सांगितलं की मी परीक्षेला कुठेतरी जात होतो, पण ती माझी परीक्षा झाली नाही. आणि मग तो कुठेतरी वळला आणि त्याने ट्युशन सुरू केल्या. अचानक त्याला मॅजिक बुक मिळाली, अचानक त्याचे, आणि आज तो इतका सक्सेसफुल आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या ह्याच्यामध्ये त्याचे मोठे मोठे पॉडकास्ट होत असतात. अगदी यंग मुलगा आहे. हम्म. स्टार्ट. लग्न करणे चुकीचे आहे, सेक्स वाईट आहे आणि मी वाईट आहे. काही काळापूर्वी एक 22 वर्षीय तरुणीशी माझे बोलणे झाले. मला तिचा ड्रेस विचित्र वाटला. तिने अतिशय साधा काळा ड्रेस आणि काळे मोजे घातले होते. तिचा चेहरा फिका आणि कोरडा पडला होता. त्यावर लिपस्टिक किंवा कोणताही मेकअप नव्हता. कदाचित आजूबाजूचे लोक अचानक वाईट वागायला लागतील वाटल्याने तिची वृत्ती संकोची पण थोडी सावध होती. लवकरच ती मला तिच्या संगोपनाबद्दल सांगू लागली. तिला तिच्या आईने वाढवले होते. तिने तिच्या मनावर असे बिंबवले होते की नाचणे, गाणे, पत्ते खेळणे, पोहणे किंवा पुरुषांसोबत बाहेर जाणे हे पाप आहे. तिच्या आईच्या मते सर्व पुरुष वाईट असतात आणि सेक्स हे पाप आहे, जे सैतानाला जागे करते. जर तिने या दैवी आदेशांचे उल्लंघन केले तर ती अनंत काळ नरकाच्या आगीत जळत राहील.
ती ज्या ऑफिसमध्ये काम करत होती तेथील तरुणांसोबत जेव्हा ती बाहेर जात असे तेव्हा तिच्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण होत असे आणि तिला वाटत असे की आता देव तिला शिक्षा करेल. अनेक पात्र तरुणांनी तिला लग्नासाठी मागणी घातली पण तिने त्यांना नकार दिला. कारण तिला वाटत असे लग्न करणं चुकीचे आहे, सेक्स वाईट आहे आणि मी वाईट आहे. अपराधीपणाच्या भावनेने तिला ग्रासले होते. सुमारे 10 आठवड्यांपासून ती आठवड्यातून एकदा समुपदेशनासाठी माझ्याकडे येत असे. मी तिला या पुस्तकात सांगितल्याप्रमाणे बाह्य आणि अंतर्मनाचे कार्य शिकवले. या तरुणीला तिच्या आईच्या शिकवणुकीनुसार जगणे अशक्य व असह्य होते. मात्र त्या शिकवणुकीमध्ये काही चुकीचे आहे हे मानणेही सहज शक्य नव्हते. आपल्या सर्वांमध्ये वाहणारे जीवनतत्व हे अभिव्यक्त होण्यासाठी धडपडत असते. मी तिला सुचवले की तिने स्वतःला माफ करायला शिकावे. क्षमा करणे म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी कशाचा तरी त्याग करणे. जीवनाचे सत्य आणि त्याचा नवा अर्थ शोधण्यासाठी तिला सर्व खोट्या समजुतींचा त्याग करावा लागणार होता. अज्ञानी, अंधश्रद्धाळू, धर्मांध आ आणि हताश झालेल्या आईने तिला चुकीचे विचार दिले, संमोहित केले आणि तिला जीवनाबद्दल चुकीच्या समजुतीत जगायला लावले हे तिला हळूहळू समजले. जेव्हा तिच्यात बदल होऊ लागला, आता ती एक अद्भुत जीवन जगू लागली. माझ्या सांगण्यावरून तिने आणखी आकर्षक कपडे घालायला सुरुवात केली. तिच्या दिसण्यात आमूलाग्र बदल करण्यासाठी ती एका फॅशनेबल स्टोअरच्या सौंदर्यप्रधान विभागात गेली. ती डान्स आणि कार चालवायला शिकली. ती पोहायला, पत्ते खेळायला आणि तरुणांशी संवाद साधायला शिकली. ती तिच्या कुटुंबापासून पूर्णपणे विभक्त झाली आणि जीवनावर प्रेम करू लागली आणि त्याला महत्त्व देऊ लागली. तिने तिचा आंतरिक स्वभाव जाणून आदर्श सा जीवन साथीदारासाठी प्रार्थना करण्यास सुरुवात केली. तिने असा दावा करण्यास सुरुवात केली की तिच्या अंतर्मनाची अमर्यादित बुद्धिमत्ता अशा एका जोडीदाराला आकर्षित करेल जो तिच्यासाठी परिपूर्ण सुसंगत असेल. एका संध्याकाळी ती ऑफिसमधून निघाली असताना एक माणूस मला भेटायला थांबला होता. मी दोघांची ओळख करून दिली. 6 महिन्यांनंतर दोघांचे लग्न झाले. ते अजूनही विवाहित आहे आणि एकमेकांसोबत खूप आनंदी आहेत. ही जी स्टोरी आहे ही चुकीचे जे बिलीफ असतात, काही काही लहानपणापासून आपल्याला काही गोष्टी शिकवल्या जातात. त्यासाठी आपले आईवडील दोषी आहेत असं नाही आहे. त्यांचं जसं कंडिशनिंग आहे, त्यांना जसं शिकवल्या गेलं त्याप्रमाणे ते आपल्याला शिकवतात. त्यांना या सगळ्या गोष्टी कदाचित माहिती नसतील. पण ही जी मुलगी होती 22 वर्षाची तरुणी, जेव्हा ती डॉक्टर जोसेफ मर्फीकडे आली, तिचा ड्रेस ब्लॅक, म्हणजे तिला असं खूप कलरफुल असं तिचं लाईफ नव्हतं, टोटली ब्लॅक. खूप निस्तेज चेहरा, लिपस्टिक नाही, काही नाही. आणि ती अशी खूप संकुचित वागायची, खूप सावध राहायची. त्याच्यानंतर जेव्हा डॉक्टर जोसेफ मर्फीकडे आली, डॉक्टर जोसेफ मर्फीने विचारलं तुझं संगोपनाबद्दल, आणि तिने सांगायला सुरुवात केली की माझ्या आईने मला असं सांगितलंय, मुलांशी बोलायचं नाही, मुलं चांगले नसतात, पुरुषांसोबत पोहणे, डान्स करणे, गाणे शिकणे वगैरे या सगळ्या गोष्टी खूप वाईट आहेत. तिच्या आईच्या मते पुरुष वाईट होते आणि पुरुष हे जे आहे शैतानाला जागा करतात, किंवा ते दैवी आदेशाचं जर आपण असं केलं द- तर आपल्या देवाचं असं उल्लंघन होईल, देव आपल्याला पाप देईल, आपण नरकाच्या आगीमध्ये राहू. अशा पुष्कळशा गोष्टी तिच्या आईने तिच्या मनामध्ये लहानपणापासून भरलेल्या, आणि त्यामुळे ती ज्या ऑफिसमध्ये काम करायची, तरुणांसोबत बोलत नसेल, यदा कदाचित एखाद्या दिवशी ती बोलली, ऑफिसमध्ये एखाद्या पार्टीत गेली, तर तिला सारखं अपराधीपणा वाटत असे. ती तिथे एन्जॉय करू शकत नव्हती. तिला असं वाटायचं मी पाप केलं, आता मला देव शिक्षा करेल, असं सारखं तिला वाटत होतं. खूप तिला मागणी घालायचे मुलं लग्नासाठी, पण ती सगळ्यांना नकार देत होती. कारण मुलांशी बोलणे, लग्न करणे हा सगळा तिच्या आईच्या सांगण्याप्रमाणे पाप होतं. त्यामुळं तिने सगळ्या गोष्टींना नकार दिला. आणि जेव्हा अं ह्या सगळ्या गोष्टींमुळे ती अशी एकदम अशी संकुचित झालेली.
कुठल्या मित्रमंडळींसोबत सुद्धा ती अशी खूप हॅप्पी राहायची नाही. सगळं अपराधीपणा, कारण कुठे गेली तर अपराधीपणाची भावना. आईला न सांगता गेली, आईने सांगितलं असं होईल, मग आता देव मला शिक्षा करेल, सारखं अपराधीपणाची भावना. जेव्हा ती डॉक्टर जोसेफ मर्फीकडे पर वीक यायला लागली, आठवड्यातून एकदा, तिच्यासोबत जेव्हा डॉक्टर जोसेफ मर्फी बोलत होते, तिला या पुस्तकात सांगितल्याप्रमाणे त्यांनी तिला शिकवलं की आपलं बाह्य आणि अंतर्मन कसं कार्य करतं, कॉन्शियस सबकॉन्शियस माइंड काय आहे, लहानपणापासून जे बिलीफ असतात त्याला तोडायचं आहे. तिला शिकवलं की हे सगळं जे जगणं आहे तुझं हे ठीक नाही, चूक आहे, हे तुला अभिव्यक्त व्हायचं आहे. त्याच्यानंतर स्वतःला माफ करायचं आहे. स्वतःला माफ करणे म्हणजेच काही गोष्टी आहेत ज्या चांगल्याने अ, त्यांचा त्याग करणे. जीवनाचं सत्य आणि नवा अर्थ शोधायसाठी ज्या खोट्या समजुती आहे, तुला जर हे वाटत असेल की अरे ते आईने सांगितलं आहे ते पाप होईल जर मी असं केलं तर, तर त्या सगळ्या खोट्या समजुती आहे. त्यांना दूर कर, त्यांचा त्याग कर, स्वतःवर प्रेम कर. जे अज्ञान, अंधश्रद्धाळू आणि धर्मांध जी तिची हताश झालेली आई होती, तिचे विचार होते हे. तिनेही तिला सांगून सांगून इतकं तिचं जीवन संमोहित झालं होतं की तिला सगळं चुकीचं वाटायचं. पण जेव्हा तिला हळूहळू समजलं की हो, मला म्हणजे चुकीची भावना ही माझ्यामध्ये टाकली गेली आहे, तर आईला दोष न देता आपल्यात बदल करून तिने एक अद्भुत जीवन जगायला सुरुवात केली. मग तिने रंगबिरंगी कपडे घालायला सुरुवात केली. मग तिने घर सोडलं. तिच्यामध्ये म्हणजे खूप वेगळा बदल झाला. ती फॅशनेबल स्टोअर मध्ये जायची, छान छान पूर्ण ब्युटी प्रॉडक्ट्स विकत घेणे. तिने एका ठिकाणी नोकरी केली बाहेर गेल्यानंतर. डान्स तिने कार चालवायला शिकली, आणि तेही एका मेल कोचकडे जाऊन ती पोहायला शिकली, पत्ते खेळायला, मुलांशी बोलणे, हे सगळं ती करायला लागली. आणि टोटली फ्री, विभक्त कुटुंबापासून, म्हणजे ती तिच्या घर सोडून ती बाहेर होती, ती पूर्णपणे विभक्त झाली. आणि ती स्वतःच्या लाईफवर, जीवनावर प्रेम करू लागली. तिने स्वतःच्या जीवनाला महत्त्व देणं सुरू केलं, स्वतःला महत्त्व देणं सुरू केलं. आणि तिचा जो आंतरिक स्वभाव आहे तो मग आता तिच्या साथीदारासाठी तिने प्रार्थना सुरुवात करायला केली. तिने दावा केला त्या अंतर्मनासोबत जुळून, तिने म्हटलं की जो योग्य आहे, असा आकर्षित, सुंदर असा, परिपूर्ण, सुसंगत, चांगला मला असा जीवनसाथी मिळो, अशी ती सारखी प्रार्थना करायची. आणि जोसेफ मर्फीकडे एकदा ती गेली असताना त्यांच्याकडे एक दुसरा अजून क्लायंट आलेला त्या भेटायला. तर त्याच्याशी जेव्हा जोसेफ मर्फींनी त्या मुलीची ओळख करून दिली, मग त्या दोघांमध्ये हळूहळू मैत्री झाली. आणि मैत्री झाल्यानंतर त्यांचं लग्न झालं. आणि आजही ती स्त्री विवाहित आहे आणि आनंदी जीवन जगत आहे. तर असे जुने बिलीफ काढून तिने तिचं जीवन नवीन ती जगली. ज्या खोट्या समजुती होत्या त्या तिने पूर्ण काढून टाकल्या, आणि आपल्या अंतर्मनावर विश्वास ठेवून तिने स्वतःचं जीवन पूर्णपणे बदलवलं. कारण काही काही ठिकाणी काय होतं की लहानपणी आपल्याला सांगितलं जातं असं करू नका, तसं करू नका, हे अंगठी घाला, ती अंगठी घाला, तुमचा असं राहू असा आहे, केतू तसा आहे, या महिन्यानंतर तुमचं लग्न जुळणार नाही, किंवा इथे तुम्हाला हे केलं तर जॉब लागेल, नाही तर जॉब लागणार नाही. दीज आर ऑल द, म्हणजे काय म्हणायचं, हे मिथ्य आहे, मिथ्य. हे मिथ्य आहे, पण हे काम कधी करतं? हे सगळं प्लेसिबो इफेक्टने काम करतं. तुम्ही जर म्हणाल की नाही नाही आमच्या ह्याच्यात असं झालं होतं, कुंडलीमध्ये सांगितल्याप्रमाणे सगळं झालं, का झालं? कारण इथे प्लेसिबो इफेक्टने काम केलं तुमच्या. तेही अंतर्मनाचीच साथ होती त्याला. जेव्हा आपण म्हणतो आपल्याकडे या मंदिरात गेल्यावर मला नक्कीच म्हणजे फळ मिळतं, तर हा झाला प्लेसिबो इफेक्ट, हा झाला तुमचा विश्वास. आणि त्या विश्वासामुळं तसंच ते अंतर्मन काम करतं, आणि तुम्हाला तो रिझल्ट मिळतो. मग तुम्ही अंगठ्या घातल्या, हा तुमचा विश्वास आहे ना, की मी जर पन्ना घातला, मी जर पोकरू घातला, काही माझ्या हातामध्ये मी पुष्कराज घातला, तर माझं जीवन चांगलं होईल असं मला पंडितांनी सांगितलंय. मग हे तुम्ही घाला. इथे प्लेसिबो इफेक्ट काम करतं. ठीक आहे, चला पुढे. आणि नेहमी लक्ष ठेवायचं, नेहमी फॉरगिव्हनेस, ऍक्शन, आपले थॉट्स, विचार कसे आहेत यावर लक्ष देणे. बरे होण्यासाठी क्षमा आवश्यक आहे. इथे काही कोणाला प्रश्न आहे? नाही ना? नाही. हम्म.
आणि जर तुमच्या मनात कोणत्याही कोणाच्या विरोधात काही असेल, तर तुम्ही सर्व राहून प्रार्थना करा, क्षमा करा, क्षमा करा. मनशांती आणि चांगल्या आरोग्यासाठी इतरांना क्षमा करणे आवश्यक आहे. जर तुम्हाला चांगले आरोग्य आणि आनंद हवा असेल, तर ज्यांनी तुम्हाला दुखावले आहे त्या प्रत्येकाला तुम्ही क्षमा केली पाहिजे. आपले विचार, दैवी नियम आणि सुव्यवस्थेशी सुसंगत करून स्वतःला क्षमा करा. जोपर्यंत तुम्ही इतरांना क्षमा करत नाही, तोपर्यंत तुम्ही स्वतःला पूर्णपणे क्षमा करू शकत नाही. स्वतःला क्षमा न करणे म्हणजे केवळ आध्यात्मिक अहंकार किंवा अज्ञान होय. आजचे मनोकायिक शास्त्रज्ञ यावर भर देतात की द्वेष, धिक्कार, पश्चाताप आणि शत्रुत्व ही अनेक रोगांची कारणे आहेत, ज्यात संधिवातापासून हृदयविकारापर्यंत सर्व विकारांचा समावेश आहे. या नकारात्मक भावनांमुळे निर्माण होणारा ताण शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीवर थेट परिणाम करतो, ज्यामुळे तुम्ही रोगाच्या संक्रमणाला बळी पडण्याची शक्यता असते. ताणतणावाशी संबंधित विकारांचे तज्ज्ञ असे सांगतात की गैरवर्तनाचे बळी पडलेले, ज्यांची फसवणूक किंवा दुखापत झाली आहे, असे लोक सहसा द्वेष आणि तिरस्काराच्या भावनेतून प्रतिक्रिया देतात. ही प्रतिक्रिया त्यांच्या सुप्त मनावर तीव्र घाव निर्माण करते, जे त्यांना सतत त्रस्त करत राहतात. यावर एकच खात्रीचा उपाय आहे, तो म्हणजे क्षमा करणे. हम्म. हे जे आहे, ज्यांना फिजिकल चॅलेंज आहे, ज्यांना थायरॉइड आहे, बीपी आहे, शुगर आहे, अम, हात दुखतो, सांधिवात आहे, जे काही आहे ते सगळ्यांसाठी आहे की तुम्हाला बरं व्हायचंय तर आधी तुम्हाला क्षमा करावं लागणार आहे. कुणाच्याही बद्दल तुमच्या मनात विरोध नसायला हवा. तुम्हाला फक्त क्षमा करा, क्षमा करा. समोरच्याला फ्री करा, तुम्हीही फ्री व्हा. जोपर्यंत तुम्ही स्वतःला माफ करणार नाही, असे असाध्य रोग, क्रॉनिक डिझीज, आज हा बरा झाला उद्या दुसरा येईल, दुसरा बरा झाला तिसरा येईल, तिसरा बरा झाला चौथा येईल, हे कंटिन्यूस प्रोसेस चालू राहील. आपल्याला जर मनशांती हवी आहे आणि चांगलं आरोग्य हवं आहे, तर आधी आपल्याला क्षमा करणं शिकायला पाहिजे. आणि क्षमा करणं हे अत्यंत आवश्यक आहे. ज्यांना ज्यांनी तुम्हाला दुखवलं आहे त्या प्रत्येकाला तुम्हाला क्षमा करायचे. जर तुम्हाला चांगलं आरोग्य, आनंद हवा असेल तर दुखू दे. ते झालं, ते पास झालं, ती गोष्ट पास्ट मध्ये घडली. मी त्याला आज उगाळून 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 नवीन मी का करते आहे, का मी तिला प्रेझेंट मध्ये जगती आहे. झाली ती गोष्ट, झाली, तिथे माती टाकायची, पुढे निघायचं. पुन्हा ती गोष्ट आठवल्यावर मला आनंद होतो का? नाही. मी दुःखात जाते, हो. माझे थॉट्स बदलतात, हो. माझे विचार काहीतरी विचित्र होऊन मग माझ्या बॉडीमध्ये सेन्सेशन वेगळं येतं, हो. मग मला हे करायला हवं? बिलकुल नाही. कारण मला माझ्या तब्येतीवर खूप प्रेम आहे, मला माझ्या शरीरावर प्रेम आहे. माझ्या शरीरासाठी मला हे सगळं करायचंय. हे तुम्ही स्वतःला स्वतः विचारत जा. जेव्हा केव्हा तुम्हाला कुणाबद्दल द्वेषाची भावना, तिरस्कार जर वाटत असेल, तर स्वतःलाच विचारायचं की खरं तुझ्यासाठी चांगलं आहे कीर्ती हे? नाही ना? मग क्षमा करणं शिकायचंय. विचार, दैवी नियम आणि व्यवस्थेशी सुसंगत करायचे, म्हणजेच आपले थॉट्स, आपले फिलिंग्स हे सगळं एकजूट करायचं. एकत्र एका लाईन मध्ये आलं पाहिजे. आणि मग क्षमा करायची. नाही तर इथे डोक्यात विचार काही, तोंडातून वेगळं बोलत आहे, असं करायचं नाही. स्वतःला क्षमा न करणे म्हणजेच फक्त अहंकारी आणि अज्ञान बाळगणे एवढंच आहे. मनोकायिक वैद्यकशास्त्र आजही ज्या बिमाऱ्या आहेत, तुम्ही डॉक्टरकडे गेलात तर तुम्हाला एकच म्हणतात, तुम्हाला स्ट्रेस आहे का? स्ट्रेस सोडा, शांत राहा, म्हणजे बीपी होणार नाही, हे डॉक्टरांचं वाक्य असतं. म्हणजे मोस्ट ऑफ द डिझीज हे फक्त आणि फक्त स्ट्रेसमुळे होतात. द्वेष, धिक्कार, शत्रुत्व, पश्चाताप ही सगळी रोगांची लक्षणे आहे. आपल्याला आता हे वाचतो आहे, आपल्याला समजत आहे,
फक्त ते तुम्ही तुमच्या बिईंग मध्ये आणायला शिका, की मला खुश राहायचंय, मला माझी तब्येत एकदम स्ट्रॉंग हवी आहे, मला माफ करायचंय, मला त्या सगळ्यांना माफ करायचंय, मला ग्राउंड टू अर्थ राहायचंय, हलकं राहायचंय, आणि सगळ्यांसोबत मला शांत आणि छान राहायचंय. मी सगळ्यांसोबत शांत आहे आणि मी स्वतःसोबतही शांत आहे. हा एक तुमचा रोजचा एक नियम रोज रोज म्हणायचा आहे. मी सगळ्यांना माफ करते, मी सगळ्यांना माफ करते. आधी तर सुरुवातीला स्वतःला माफ करणं शिका. छोट्या छोट्या चुकीतून, छोट्या छोट्या गोष्टीतून आपण स्वतःला खूप धिक्कारलं आहे. कुठली चुकी झाली की आपण स्वतःला जास्त दोष देतो. दोषी पूर्ण काढून टाका, स्वतःला माफ करा. ठीक आहे. संधिवातापासून तर हृदयविकारापर्यंत सगळ्या रोगांचा समावेश याच्यात आहे. कारण नकारात्मक भावनांमुळे काय होतं, शरीरामध्ये रोग प्रारक जी शक्ती आहे, रोग प्रतिकारक जी शक्ती आहे, ती कमी होते. आणि त्यामुळं मग आपल्या रोगाचे संक्रमण होतं, आणि त्यामुळे आपण रोगाला बळी पडतो. ताणतणाव, संबंधांच्या विकारांचे तज्ञ सांगतात की गैरवर्तनांची बळी पडलेली आणि फसवणूक किंवा दुखापत झाली आहे, असे लोक सहसा द्वेष आणि तिरस्काराच्या भावनेतून प्रतिक्रिया देतात. म्हणजेच कोणासोबत काही चांगल्या गोष्टी नाही घडल्या, कोणाला कोणीतरी फसवलं किंवा फिजिकली कोणाला हार्म केलाय, कोणी दुखापत केली आहे, तर तिरस्कार आणि द्वेष कंटिन्युअस म्हणत असतो. त्यांनी मला मारलं होतं किंवा मला असं झालं होतं. तिथे आपण द्वेष म्हणजे हे सगळ्या गोष्टी डोक्यामध्ये ठेवून राहतो, आणि मग हे जे विकार आहे ते उत्पन्न होतात. कारण ती जी प्रतिक्रिया आहे ती तुमच्या सुप्त मनाच्या तीव्र घाव निर्माण करते. तुम्ही जी प्रतिक्रिया देता तुमच्या भावनेतून, थॉट्स, ऍक्शन, है ना, हे सगळे आहे. याच्यामधून जेव्हा ती प्रतिक्रिया तुम्ही देता एखाद्या कोणत्या वाईट गोष्टीला आठवल्यानंतर, ती डायरेक्ट तुमच्या सबकॉन्शियस माइंडला जाते, तिथे घाव निर्माण करते, आणि सतत तुम्ही त्यासाठी त्रस्त त्रस्त राहतात. आणि त्यावर एकच उपाय म्हणजे क्षमा करणे, फॉरगिव्हनेस. दुसरं काहीच नाहीये. आज तुम्ही फॉरगिव्ह करायला शिका, तुमचे हळूहळू सगळे मेडिसिन्स बंद होतील. So आज इथे थांबायचं आपण. 53 झाले आहेत. हो मॅम. येस, थँक्यू सो मच. सगळ्यांना समजलं आहे. बिमारीचं हम्म. कारण हे तुमचे नकारात्मक विचार असतात, है ना. हम्म. आणि आपले विचारच आपली प्रार्थना असतात, हेही आपण ऐकलेलं आहे. मग विचार चांगले करा, म्हणजे तुमची प्रार्थना चांगली, आणि सगळं चांगलं होईल. सो थँक्यू सो मच एव्हरी वन फॉर जॉईनिंग. आणि ओके. प्लीज करा. थँक्यू सो हम्म. मच.